मित्रांनो, मी जयदेव कुंभारे आज तुमच्यासमोर एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे आणि आजचा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा आहे मित्रांनो. कारण मी तुम्हाला सांगितलं होतं की 7 मार्चच्या अगोदर किंवा 6 मार्चला पण तुमची पेन्शन येण्याची शक्यता आहे किंवा दाट शक्यता तर अशी आहे की ह्या फेब्रुवारी महिन्यातच लास्टपर्यंत तुमची पेन्शन येईलच आणि ही गॅरंटी आहे मित्रांनो. पण पेन्शन तुमची येणार आहे ती फक्त एकाच महिन्याची नाही, परंतु 2 महिन्याचे जे राहिलेले पैसे आहेत पेंडिंगचे ते पण मिळून येणार आहे. म्हणून आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हाईप करा आणि कॉमेंट नक्की करा मित्रांनो. तर आपण आजचा व्हिडिओ सुरू करूया. आजच्या व्हिडिओमध्ये माहिती अशी आहे मित्रांनो की जर तुमच्या DBT प्रोसेसमध्ये काही प्रॉब्लेम आला असेल, कारण हा फेब्रुवारी महिना यानंतरचा महिना आहे मार्च, आणि मार्च महिन्याचं असं असते मित्रांनो, मार्च एप्रिलमध्ये हा जसं आपल्यासाठी वर्ष नवीन हा जानेवारीमध्ये सुरू होतो, पण जो ऑफिशियल आर्थिक वर्ष जो सुरू होतो तो मार्चमध्ये एंड होतो आणि एप्रिलमध्ये सुरू होतो. 31 मार्च लास्ट दिवस असतो आणि 1 एप्रिल हा पहिला दिवस असतो मित्रांनो. आणि ह्या दरम्यानच पूर्ण हिशेब केला जातो. गव्हर्मेंटचा जे काही आहे सगळा हिशेब ह्या महिन्यामध्येच केला जातो. आणि हिशेब असल्यामुळे जितकेही पेंडिंग पैसे राहिलेले आहेत सगळे पैसे तुम्हाला आता मार्च महिन्यातच गव्हर्मेंट देणारच आहे. आणि महत्त्वाची माहिती तुम्हाला हे देण्याची देत आहो मित्रांनो की तुम्ही EKYC लवकरात लवकर करून घ्या. मार्च महिन्यात जाण्याच्या अगोदर बँकमध्ये जाऊन EKYC करून घ्या. आणि आधार कार्ड अपडेट तुम्हाला जर आला असेल, तुम्ही जर कंट्रोलामध्ये गेले असेल धान घेण्यासाठी, त्या ठिकाणी जर प्रॉब्लेम आला असेल थोडा, तर समजून जा तुमच्या EKYCमध्ये प्रॉब्लेम आहे, तुमच्या आधार अपडेटची आवश्यकता आहे. तर आधार अपडेट पण तुम्ही करून घ्या लवकरात लवकर आणि EKYC करून घ्या. आणि पुन्हा एक सांगतो, बँकेमध्ये जाऊन तुम्ही जर अपंग असाल ना, आतापर्यंत UDID कार्ड तुम्ही दिला नसेल आणि तो UDID कार्ड देण्याच्या अगोदर अपडेट करून घ्या मित्रांनो. होऊ शकते त्याची डेट मार्चपर्यंतच असेल, तर नंतरची पेन्शन तुम्हाला मिळू शकणार नाही मित्रांनो. म्हणून आत्ताच तुम्ही अपडेट पण करून घ्या. सगळे आपल्या परीनं सगळं काही बरोबर करून घ्या, अपडेट करून घ्या आणि नंतरच तिथं सबमिट करा. जर तुम्ही दिव्यांग असाल, जर तुम्हाला 1,500 चे 2,500 रुपये पाहिजे असतील तर. आणि दुसरी गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो मित्रांनो की आपला कार्ड UDID कार्ड आत्ताच पहा, त्याच्यामध्ये अपडेट आहे की नाही आहे, किती महिन्यापर्यंत अपडेट आहे, किती तारीख दिलेली आहे, कोणता वर्ष दिलं आहे. तसंच लाईफ सर्टिफिकेट भरून घ्या. त्यांना म्हणा मला लाईफ सर्टिफिकेट भरायची आहे, कारण आधी अशी पद्धत होती की लाईफ सर्टिफिकेट बाय हँड दिलं जात होतं, एक फॉर्म दिला जात होता आणि त्याच्याबरोबर बँक पासबुक आणि आधार कार्ड आणि दिव्यांगत्वाचा दाखला असे डॉक्युमेंट दिले जात होते. त्याबरोबर राशन कार्ड पण दिलं जात होता. पण आता तसं राहिलेलं नाही मित्रांनो. आता ऑनलाईन केलं जाते. म्हणून तहसीलमध्ये जाऊन विचारा की काय करावं लागेल, तुम्हाला ऑनलाईन द्यावं लागेल का. ते जर म्हणतील तुम्हाला ऑनलाईन सबमिट करावं लागेल, तर ऑनलाईन तुम्ही सबमिट करा आणि त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांना विचारा माझ्या अकाउंटमध्ये काय प्रॉब्लेम आहे. जर तुम्हाला पेन्शन येत नसेल तरीही आणि येत असेल तरीही, कारण नवीन 1 एप्रिलपासून तुम्हाला नवीन अपडेटची आवश्यकता असते. आधार कार्ड असो किंवा कोणताही गव्हर्मेंटचं कार्ड असो, UDID कार्ड असो त्याच्यामध्ये. म्हणून तुम्ही अपडेट करून घ्या, EKYC करून घ्या. सगळ्यात आवश्यक आहे मित्रांनो. म्हणून मी तुम्हाला ही माहिती सांगितली आहे, कारण तुमची पेन्शन लवकरात लवकर येणार आहे. ओके, थँक्यू फॉर जॉईनिंग विथ मी. गॉड ब्लेस यू.